नमस्ते फ्रेंड्स, जयश्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बघूया इराणी खिमा। इराणी खिमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य। मी पाव किलो चिकन खिमा घेतलेला आहे। त्यामध्ये 2 कांदे, थोडंसं तेल, 2 शिट्या करून घेते। त्यानंतर पालक, कोथिंबीर, कांदा, वाटाणे, जिरे, धने, अद्रक, हिरवी मिरची, लसूण आणि पाव किलो किमा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पालक थोडी चांगली वाफाळून घेतलेली आहे। त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमच तूप गरम करून घेत आहे। त्यानंतर खडा मसाला चांगला खरपूस भाजून घेत आहे। खडा मसाला खरपूस भाजून झाल्यानंतर सगळं मिक्स केलेलं वाटण त्यामध्ये चांगलं खरपूस भाजून घेते। भाजून झाल्यावर 2 शिट्या केलेल्या खिमा आपण त्यामध्ये व्यवस्थित टाकून एकजीव करून घेऊया। एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये पालक बारीक करून घेतलेला आहे। पालक बारीक त्यामध्ये टाकून थोडंसं दही टाकून मस्त एकजीव करून घेऊया। एकजीव झाल्यानंतर थोडेसे बॉईल केलेले वाटाणे आणि दही टाकून मस्त आपण एकदम आटून घेऊया। तुम्ही बघू शकता इराणी खिमा किती छान टेक्स्चर दिसतंय। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।